नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या पण कदाचित थोड्याशा दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आणि अर्थातच कार्यात ज्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. डॉक्टर माईसाहेब आंबेडकर म्हणजेच सविता आंबेडकर. तर त्यांच्या योगदानावर आणि काय आहे की त्यांच्यावर जे आरोप झाले त्यावर आधारलेल्या एका पुस्तकाच्या समीक्षणावर आज आपण बोलूया. आपल्याकडे आहे वाल्मिका एलिंजे आहिरे यांनी लिहिलेलं ग्लोरी ऑफ द सन डॉक्टर माईसाहेब आंबेडकर हे पुस्तक, आणि त्याचं दिलीप भोसले यांनी केलेलं एक सविस्तर समीक्षण. तर या समीक्षणाच्या आधारे आपण माईसाहेबांचं कार्य, त्यांच्यावरचा अन्याय आणि हे पुस्तक काय म्हणतंय हे समजून घेऊ. काय वाटतं, काय महत्त्वाचं यात? हो, नक्कीच. आणि ही चर्चा म्हणजे फक्त एका पुस्तकाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल नाही असं मला वाटतं. तर इतिहास कसा लिहिला जातो किंवा काही वेळा पुसला जातो आणि मग तो कसा दुरुस्त करावा लागतो यावरही हे भाष्य करतं. समीक्षणातून हे स्पष्ट होतं की मायसाहेबांसारख्या व्यक्तींचं योगदान पुन्हा तपासायची गरज का आहे. त्यांचं योग्य मूल्यमापन व्हायला हवं, हे महत्त्वाचं आहे आज. अगदी बरोबर. समीक्षण सुरुवातीलाच लेखिकेबद्दल बोलतं. वाल्मिका एलिंजे आहिरे, त्यांची प्रेरणा काय होती, त्यांचा स्वतःचा जो प्रवास आहे, विशेषतः त्यांच्या आईवडिलांनी मुलीला शिकवण्याचा निर्णय घेतला, त्या काळात हे खूप धाडसी होतं. सामाजिक बंधनं झुगारून आणि याच शिक्षणामुळे त्या हे पुस्तक लिहू शकल्या असं समीक्षण म्हणतंय. म्हणजे एका अर्थाने स्त्री शिक्षणाच्या चळवळीचं हे एक फळ आहे असं म्हणता येईल. निश्चितच. अगदी तोच मुद्दा समीक्षक मांडतात. हे फक्त माईसाहेबांचं चरित्र नाहीये, तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची आणि सामाजिक बदलाची परंपरा सुरू केली त्याचाच हा एक भाग आहे. समीक्षणात बाबासाहेबांनी स्त्रियांना दिलेल्या अधिकारांचा पण संदर्भ येतो. म्हणजे हिंदू कोड बिल असेल किंवा जगात त्यांनी पहिल्यांदा मांडलेली प्रसूती रजेची संकल्पना असेल, ह्या मोठ्या पार्श्वभूमीवर माईसाहेबांची भूमिका आणि त्यांच्यावरचे आरोप बघितले की त्याचं गांभीर्य जास्त जाणवतं. हो, आणि हा संदर्भ खरंच खूप महत्वाचा आहे. समीक्षक एका ठिकाणी उल्लेख करतात बघा, युरोपात स्त्रियांना मतदानाचा हक्क, त्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला. पण भारतात बाबासाहेबांमुळे तो हक्क संविधानानेच मिळाला, वेगळा लढा नाही द्यावा लागला. बरोबर. मग ज्यांनी स्त्रियांसाठी एवढं केलं त्यांच्याच पत्नीबद्दल पुढे काय घडलं? समीक्षण काय सांगते याबद्दल? बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे त्यांच्या निधनानंतर काय झालं? इथेच गोष्ट खूप गंभीर वळण घेते. समीक्षण असं मांडतंय की बाबासाहेबांच्या निधनानंतर माईसाहेबांवर म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि पूर्णपणे खोटे आरोप झाले. आणि सगळ्यात धक्कादायक आरोप कोणता? तर म्हणे त्यांनीच बाबासाहेबांचा घात केला किंवा त्यांच्यामुळेच बाबासाहेब गेले. समीक्षक म्हणतात की हा आरोप फक्त माईसाहेबांवर नव्हता, तर हा एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह होता, त्यांच्या शेवटच्या काळातल्या सोबतीवर प्रश्नचिन्ह. अरे बापरे, हे ऐकूनच म्हणजे अंगावर काटा येतोय. ज्या व्यक्तीला बाबासाहेबांनी स्वतः निवडलं त्यांच्यावर असा आरोप. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी त्यांचं मूळ नाव बदलून सविता ठेवलं होतं. हो, सविता म्हणजे सूर्य, प्रकाश, तेजस्विता. या नावामागे नक्कीच काहीतरी विचार असणार, खोल अर्थ असणार. समीक्षणात याबद्दल काही आहे का, नावाच्या अर्थाबद्दल? हो, समीक्षक यावर भर देतात. त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी त्यांना सविता हे नाव देणं हेच माईसाहेबांचं त्यांच्या आयुष्यातलं स्थान आणि महत्त्व दाखवतं. अंधार दूर करून प्रकाश आणणारी सविता, आणि मग याच नावाच्या अगदी उलट असे आरोप त्यांच्यावर झालेनंतर किती विरोधाभास आहे हा, याकडे समीक्षण लक्ष वेधतं. आणि म्हणूनच लेखिकेने हे आरोप खोडून काढायला, सत्य परिस्थिती समोर आणायला खूप मेहनत घेतली. समीक्षण सांगतं की त्यांनी फक्त भावनिक नाही तर पुराव्यांच्या आधारावर मांडणी केली आहे. तत्कालीन ग्रंथ, त्या काळातल्या लोकांच्या नोंदी, पत्र, अशा अनेक गोष्टींचा आधार घेतलाय. म्हणजे जेव्हा इतिहासाची मोडतोड होते, एखादी प्रतिमा खराब करायचा प्रयत्न होतो, तेव्हा पुराव्यानिशी उत्तर देणं गरजेचं ठरतं. या समीक्षणातून तर तसंच दिसतंय की लेखिकेने हेच काम केलंय. त्यांनी विरोधकांचे दावे, त्या काळात छापून आलेली पुस्तकं ज्यात आरोप होते, त्या सगळ्याचा अभ्यास केला खोलवर जाऊन. अगदी बरोबर. समीक्षणात स्पष्ट म्हटले की लेखिकेने फक्त माईसाहेबांची बाजू नाही मांडली, तर ज्यांनी आरोप केले त्यांचे पुस्तकं, त्यांचे मुद्दे, या सगळ्याचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद केलाय.
समीक्षणाचा सूर असा आहे की हे आरोप खोटे तर होतेच, पण ते कदाचित काहीतरी हेतू ठेवून सूडबुद्धीने किंवा गैरसमजातून केले गेले असावेत. म्हणूनच मग त्या आरोपांची चिकित्सा करणं, त्यामागचं सत्य शोधणं आणि ते पुराव्यांसकट लोकांसमोर ठेवणं हे खूप मोठं आव्हान होतं लेखिकेसमोर, आणि ते त्यांनी पेललं आहे, असं समीक्षक नोंदवतायत. हे आव्हान नक्कीच सोपं नसेल. मग ह्या चिकित्सेसाठी, पुराव्यांसाठी त्यांनी इतर अभ्यासकांशी, संशोधकांशी संपर्क साधला, बोलल्या त्या? समीक्षणात आहे का काही याबद्दल? हो, तसा स्पष्ट उल्लेख आहे समीक्षणात. म्हणजे हा ग्रंथ फक्त एका व्यक्तीने लिहिला असं नाही, तर त्यामागे अनेक अभ्यासक, संशोधक आणि विशेषतः जे बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा, आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करतात, अशा लोकांशी लेखिकेने संवाद साधलाय, विचारविनिमय केलाय. त्यांच्याकडून मिळालेली माहिती, संदर्भ, काही दुर्मिळ कागदपत्र याचा वापर पुस्तकात आहे. समीक्षक सांगतात की आंबेडकरी साहित्याचे जाणकार, चरित्रलेखक यांच्याशी बोलून लेखिकेने अनेक गोष्टींची खात्री केली. त्यामुळे पुस्तकाला एक, काय म्हणू, सामूहिक प्रयत्नाचं आणि सखोल संशोधनाचं स्वरूप आलंय असं दिसतं. हे महत्वाचं आहे, कारण असा विषय संवेदनशील असतो तेव्हा एकांगीपणा नको. समीक्षणात एक खूप छान तुलना केली आहे. बाबासाहेबांना दी बुद्ध अँड हिज धम्म लिहून झाल्यावर जो एक मोठा आनंद झाला होता, तसाच काहीसा आनंद लेखिकेला हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर झाला असेल असं समीक्षक म्हणतात. काय अर्थ आहे ह्याचा? काय सुचवायचंय त्यांना? ही तुलना खूप काही सांगून जाते. समीक्षकाला कदाचित असं म्हणायचंय की जसं बाबासाहेबांसाठी दी बुद्ध अँड हिज धम्म हे त्यांच्या विचारांचं, कार्याचं सार होतं, तसंच लेखिकेसाठी हा ग्रंथ म्हणजे एका ऐतिहासिक अन्यायाविरुद्धचा लढा होता, सत्य समोर आणण्याचं एक मोठं काम होतं. या तुलनेतून लेखिकेची त्या विषयाप्रतीची बांधिलकी, त्यांचं ध्येय किती स्पष्ट होतं हे दिसतं. माईसाहेबांवरील आरोप खोडून काढणं, त्यांच्यावरचा अन्याय दूर करणं आणि त्यांचं खरं योगदान, त्यांची खरी ओळख लोकांसमोर आणणं हेच या ग्रंथाचं मुख्य उद्दिष्ट आहे, हे समीक्षण वारंवार सांगतं. बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या सामाजिक, राजकीय कामात माईसाहेबांचा जो महत्वाचा वाटा होता, तो अनेकदा दुर्लक्षिला गेला किंवा म्हणजे जाणून बुजून पुसण्याचा प्रयत्न झाला. हा ग्रंथ म्हणजे त्या इतिहासाला न्याय देण्याचा एक प्रयत्न आहे, असं समीक्षक मानतात. तर या चर्चेतून आणि समीक्षणाच्या आधारावर काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिलं म्हणजे डॉक्टर माईसाहेब आंबेडकर या फक्त बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेणाऱ्या, त्यांच्यासाठी लेखनिक म्हणून काम करणाऱ्या आणि शेवटच्या काळात त्यांच्यासोबत असणाऱ्या महत्त्वाच्या सहकारी होत्या, हे समीक्षण अधोरेखित करतं. बरोबर. दुसरं, त्यांच्यावर अत्यंत गंभीर, निराधार आरोप झाले, ज्यांनी त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आणि तिसरं, या पुस्तकातून लेखिकेने त्या आरोपांना पुराव्यांच्या आधारे आव्हान दिलंय, माईसाहेबांचं खरं स्थान इतिहासात नोंदवण्याचा प्रयत्न केलाय. आणि याच्याही पुढे जाऊन एक महत्वाचा मुद्दा समीक्षण मांडतो, ते म्हणजे हे पुस्तक फक्त एका व्यक्तीवरचा अन्याय दूर करत नाही, तर ते आपल्याला शिकवतं की ऐतिहासिक नोंदी कशा तपासाव्यात, प्रचलित मतं, समजुती यांना पुराव्यांच्या आधारे कसं आव्हान द्यावं. विशेषतः ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर स्त्रियांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी लढा दिला, त्यांच्याच पत्नीला त्यांच्या पश्चात अशा आरोपांना सामोरं जावं लागलं, ही गोष्ट खूप विचार करायला लावणारी आहे, असं समीक्षक म्हणतात. हे एका मोठ्या सामाजिक आणि वैचारिक विसंगतीकडे बोट दाखवतं. समीक्षक शेवटी एक आवाहन पण करतात. ते म्हणतात की ज्यांना सत्याचा शोध घ्यायची इच्छा आहे, त्यांनी हे पुस्तक पूर्वग्रह न ठेवता साक्षी भावाने वाचावं आणि माईसाहेबांच्या बाबतीत इतिहासाकडून जी काही चूक झाली असेल ती दुरुस्त करायला मदत करावी. हे पुस्तक आता dibok.com या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ई-बुक म्हणून उपलब्ध आहे, अशी माहिती पण समीक्षणात आहे. एखाद्या मोठ्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जवळच्या माणसांची प्रतिमा नंतरच्या काळात कशी बदलली जाते किंवा कधीकधी हेतुपुरस्सर बिघडवली जाते, आणि मग अशा प्रतिमांचं वेळोवेळी नव्या पुराव्यांच्या प्रकाशात पुन्हा परीक्षण करणं किती गरजेचं आहे. इतिहासात अशा अनेक व्यक्ती असतील ज्यांच्या कहाण्या अर्धवट राहिल्यात, ज्यांच्यावर अन्याय झालाय. त्या अस्पष्ट बाजूंचा शोध घेणं आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे किती महत्वाचं आहे, हा विचार नक्कीच करायला हवा.